काही जणांना हॅलो. काही जणांना वाटलं की आज बॅच नाही, पण आहे. मी सांगितलं होतं की रविवारी बॅच आहे. कमी जण आलेत, 1-2 जण. एनिवेज, आपण स्टार्ट करूया. हा हेडिंग टॉपिक 6 सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस. लक्ष द्या, मग प्रश्न लिहूया. या टॉपिकवर 5 मार्काचा एक प्रश्न येणार नोट्स मध्ये आणि डिस्टिंक्शन मध्ये. आता काय प्रश्न येणार तेही सांगते. स्क्रीन कडे बघा. कुठल्याही बिझनेसला वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर डील करावं लागतं. कुठले ग्रुप्स आहेत? ओनर्स स्वतः, इन्व्हेस्टर्स, एम्प्लॉईज. इन्व्हेस्टर्स म्हणजेच शेअर होल्डर्स, एम्प्लॉईज, कन्झ्युमर्स, गव्हर्नमेंट आणि पब्लिक इन जनरल. या लोकांबरोबर डील करायला लागतं, कारण बिझनेस हा सोसायटीचा एक पार्ट आहे. तर आपल्याला शॉर्ट नोट मध्ये 5 मार्काला प्रश्न येणार की एक्सप्लेन द सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस टुवर्ड्स. हे जे ग्रुप्स दाखवलेत तुम्हाला 6, त्यातल्या कुठल्या तरी 2 ग्रुप वर नोट येणार. पुस्तकात 8-10 पानं दिलेत. आपण मुद्दाम एक चार्ट बनवलाय, कारण त्याला 5च मार्काचं वेटेज आहे. असा चार्ट बनवला की तुम्हाला फटाफट पॉइंट्स कळतील आणि प्रत्येक पॉइंटला एक एक ओळ एक्सप्लेनेशन लिहायचंय फक्त. फॉर एक्झाम्पल, टुवर्ड्स ओनर्स फर्स्ट रिझनेबल प्रॉफिट्स. मग पॉइंट काय लिहिणार की बिझनेस मस्ट गेट रिझनेबल प्रॉफिट. असं एक एक 2-2 वाक्यात फक्त एक्सप्लेनेशन द्यायचं. त्याच्यासाठी 8-10 पानं वाचून वेळ वाया घालवायची गरज नाही. इट्स व्हेरी सिम्पल. तर प्रश्न काय येणार? व्हॉट आर द सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स आयदर ओनर्स, इन्व्हेस्टर्स, किंवा एम्प्लॉईज, कन्झ्युमर्स, किंवा गव्हर्नमेंट, कम्युनिटी. ह्या 6 ग्रुप पैकी कुठल्या तरी 2 ग्रुपवर नोट येणार आणि 5 मार्क असणार. त्यामुळे त्याच्यावर खूप वेळ वाया घालवायची गरज नाहीये. आपण अशा चार्ट फॉर्म मध्ये लिहिणार आहे प्रश्न. परीक्षेत तुम्ही चार्ट काढून एक्सप्लेनेशन द्या, म्हणजे आपोआप व्यवस्थित आन्सर तयार होईल. मला हा क्वेश्चन लिहा आधी. व्हॉट आर द सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज what are the social responsibilities of business? What are the social responsibilities of business towards different groups? Towards different groups. 5 marks. ह्याच्यावर नाही डिस्टिंक्शन येणारच नाही. 5 मार्काची फक्त नोट येणार ह्याच्यावर. एक नोट या टॉपिक वर. मला हा इंट्रोडक्शन मी काहीतरी सांगतेय, लक्ष द्या. बिझनेस हा सोसायटीचा एक पार्ट आहे. त्यामुळे सोसायटी कडून बिझनेसला काय मिळतं, तर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मिळतात, म्हणून तो बिझनेस करू शकतो. आणि जे फॅक्टर तयार झालेत ते पण त्याला सोसायटीला द्यावे लागतात, म्हणून त्याच्या काही
रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत बिझनेसच्या, असं इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं आहे आपल्याला. इंट्रोडक्शन. Business operates within the society. Business operates within the society. It uses the resources. It uses the resources of society. It uses the resources of society all factors of production are owned, OWNED, are owned by society, and used by business for profit, profits. There are different groups to which business has to interact. There are many social responsibilities of business towards different groups such as owners, shareholders bracket मध्ये investors, shareholders bracket मध्ये investors, shareholders, comma employees, comma consumers, and government, consumers and government. पुढच्या ओळीवर चित्र काढलंय ते चित्र काढा परीक्षेत पण स्क्रीन कडे बघून.
अनम्यूट करून सांगा झालं नसेल तर. नाव राईट. मी लिहिलं असं चार्ट फॉर्म मध्ये लिहा. परीक्षेच्या दिवशी एवढं वाचा, मग प्रत्येकाला एक एक ओळ एक्सप्लेनेशन द्या. स्क्रीन वरचं बघून लिहा. रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स डिफरंट ग्रुप्स. अख्खा चार्ट लिहून काढायचा आहे. आय होप दिसतंय तुम्हाला. अनम्यूट करून सांगा दिसतंय का? ह्याच्यावर 5 हा ओके.
झालं नसेल तर अनम्यूट करून सांगा. नाही झालंय मॅम. ओके. झालं मॅम. हा. हा 5 स्टार क्वेश्चन आहे. हा नक्की येणार आहे परीक्षेत. कुठले तरी 2 ग्रुप्स विचारतील, प्रत्येकाचं एक एक ओळीत एक्सप्लेनेशन लिहा. एवढा अवघड काहीच नाहीये त्याच्यात. आणि काही सुचलं नाही तर असं वाक्य तयार करायचं, इट इज द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी बिझनेस टू हॅव रिझनेबल प्रॉफिट्स. काही लागत नाही दुसरं. पण पुन्हा टेकिंग ऑल रिस्क ऑपॉर्च्युनिटीज, इट इज द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस टू टेक ऑल ऑपॉर्च्युनिटीज. असं करायचं. पण एक एक वाक्य एक्सप्लेन करायचं. 2 वाक्य लिहायला तर फारच उत्तम आहे. हिअर एंड्स द क्वेश्चन. हा 5 स्टार क्वेश्चन आहे. 100% येणार आहे परीक्षेमध्ये. राईट नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक. एक्सप्लेन business ethics. Business ethics. Explain business ethics and corporate social responsibility.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. लिहून देणार नाहीये. पेज 123 आणि 24. पेज 123 आणि 24. हा क्वेश्चन प्रचंड इम्पॉर्टंट नाहीये. फक्त आधी घेतलेला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नाउ राइट टॉपिक हेडिंग. टॉपिक 7 कंज्यूमर प्रोटेक्शन. टॉपिक हेडिंग टॉपिक 7 कंज्यूमर्स प्रोटेक्शन. या टॉपिक वर काहीही आलं लिहायला तरी सुद्धा एक ओळ नक्की लिहायची आहे. मी लिहून देणार आहे ती की सेंट्रल गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 मध्ये पास केला होता आणि आता 2019 मध्ये 2019 मध्ये नवीन कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आलाय. एवढी 2 वाक्य या टॉपिक वर कुठलाही प्रश्न आला तरी लिहायचे. त्यामुळे तुम्ही लिहा, नुसतंच लिहा ब्रॅकेट घालून. सेंट्रल गव्हर्नमेंट passed C capital Consumer Protection Act. Passed Consumer Protection Act in 1986. In 1986. Full stop. In 2019, new act was passed. New act was passed. लक्ष द्या. या टॉपिक वर 5 मार्काची एक शॉर्ट नोट आणि 5 मार्काचं एक डिस्टिंक्शन येणार आहे. आता शॉर्ट नोट काय येणार की कंझ्युमर मूवमेंट इन इंडिया किंवा व्हॉट आर द फीचर्स, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, व्हॉट इज द ऑब्जेक्ट अँड इम्पॉर्टन्स, यापैकी काहीतरी येणार. पण हा प्रश्न इम्पॉर्टंट नाही. मग प्रश्न काय येणार आहे या टॉपिक वर? व्हॉट आर द राईट्स ऑफ कंझ्युमर्स प्रश्न येणार आहे. आणि मग कंझ्युमरला जर फसवणूक झाली तर त्यांनी काय करायचं, कुठे जायचं? अशी जी मशिनरी आहे, मशिनरी म्हणजे सिस्टीम कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टची, त्या मशिनरीवर डिस्टिंक्शनचा प्रश्न येणार. म्हणजे प्रश्न काय येणार, हा प्रश्न येणार का परीक्षेत? चान्सेस 5% आहेत हा प्रश्न यायचे. व्हॉट इज कंझ्युमर मूवमेंट इन इंडिया किंवा व्हॉट इज नीड इम्पॉर्टन्स, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ कंझ्युमर मूवमेंट, व्हॉट आर द फीचर्स ऑफ कंझ्युमर मूवमेंट, असा प्रश्न यायचे चान्सेस 5% आहेत. मग प्रश्न काय येणार? हा येणार 5 स्टार क्वेश्चन. डिस्टिंग्विश बिटवीन डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन आणि नॅशनल कमिशन. म्हणजे आपली कंप्लेंट आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात
कमिशन म्हणजे कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टात लावायची का फ्लॅटला फसवलंय आपल्याला 2 कोटीला म्हणून नॅशनल कोर्टात लावायची का हायकोर्टात म्हणजे स्टेट लेव्हलला लावायची. किती लेव्हलला कोर्ट आहेत? 3, डिस्ट्रिक्ट लेव्हल, स्टेट लेव्हल आणि नॅशनल लेव्हल. हा प्रश्न 500% परीक्षेत येणार आहे. आणि कुठला प्रश्न परीक्षेत येणार आहे ह्याच्यावर डिस्टिंक्शन येणार 5 मार्काला, या 2 पैकी कशा 3तल्या 2 आणि राईट्स ऑफ कन्झ्युमर वर नक्की प्रश्न येणार, राईट्स ऑफ कन्झ्युमर्स वर. मग या टॉपिक वर प्रश्न कशावर येणार? राईट्स ऑफ कन्झ्युमर वर शॉर्ट नोट येणार आणि हा डिस्टिंक्शनचा जो प्रश्न आहे तो नक्की येणार. फक्त 3 पैकी 2 वर येणार डिस्टिंक्शन. आपण 3 वेगवेगळे कॉलम्स करून डिस्टिंक्शन लिहिणार. पुस्तकात दिलेलं आहे पण तुम्हाला सोप्या शब्दात हवं असेल तर लिहून देणार. आधी पुस्तकातलं बघूया वाचून. आता परत एकदा सांगते. कन्झ्युमर मुवमेंट टॉपिक वर काहीही नोट आली एखादी यापैकी फीचर्स, प्रॉब्लेम्स, नीड, इम्पॉर्टन्स, तर मी जो चार्ट तयार केलाय तेवढाच वाचा, त्याला खूप महत्व नाहीच आहे. मग प्रश्न कशावर येणार ते सांगितलंय मी तुम्हाला. हा पण चार्ट लिहून घ्या. हे सगळं लिहायचंय का? हो, लिहायचं राजांनो.
झालं का? हो मॅम झालं. ओके. आता झालं ना सगळ्यांचं? आता पुढचा प्रश्न लिहा. 5 स्टार क्वेश्चन आहे. फक्त प्रश्न लिहा, मग आपण वाचूया पुस्तकातलं. समजा समजलं नाही तर म्हणजे वेगळ्या भाषेत हवं तर मी लिहून देईन, पण सोपं आहे खूप. लिहा. डिस्टिंग्विश बिटवीन, प्रश्न लिहा. 5 स्टार क्वेश्चन आहे. डिस्टिंग्विश बिटवीन डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन. फाइव स्टार क्वेश्चन आहे. लिहायचं नाहीये, मी काहीतरी समजावून सांगते. लक्ष द्या राजांनो. डिस्ट्रिक्ट लेव्हलला जे कोर्ट असतं, आपलं कंझ्युमरच्या कंप्लेंट्स ऐकून घेणार, त्याला डिस्ट्रिक्ट कमिशन म्हणायचं. जर आपण डिस्ट्रिक्ट कमिशनला केस हारलो, कमिशन म्हणजे कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टात केस हारलो, तर आपण स्टेट कमिशन मध्ये कंप्लेंट करायची. आणि स्टेट कमिशन मध्ये आपण हारलो तर नॅशनल कमिशनला कंप्लेंट करायची. आणि नॅशनल कमिशनला हारलो तर सुप्रीम कोर्टात करायची. अशी पद्धत आहे, ही सिस्टीम आहे. मग डिस्ट्रिक्ट लेव्हलला काम करणारं जे कोर्ट आहे म्हणजे कमिशन आहे, त्याला डिस्ट्रिक्ट कमिशन म्हणायचं. स्टेट लेव्हलला काम करणाऱ्याला स्टेट कमिशन म्हणायचं. आणि नॅशनल लेव्हलला काम करणाऱ्याला नॅशनल कमिशन म्हणायचं. इथपर्यंत सोपं आहे, अवघड नाहीये. आता या कमिशनला म्हणजे कोर्टाला जसा जज असतो तसा या कमिशनला कोण असतो? प्रेसिडेंट असतो. तो प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट कमिशनचा जो प्रेसिडेंट आहे तो आता सध्याचा डिस्ट्रिक्ट जज किंवा रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज असायला पाहिजे. प्रेसिडेंट. स्टेट कमिशनला आत्ताचा किंवा रिटायर्ड हायकोर्टचा जज असायला पाहिजे. आणि नॅशनल कमिशनला आत्ताचा किंवा रिटायर्ड सुप्रीम कोर्टाचा जज असायला पाहिजे. सांगा कोण प्रेसिडेंट होऊ शकतो? जो डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज आता आहे किंवा होऊन गेलाय रिटायर्ड, तो होऊ शकतो डिस्ट्रिक्ट जज. दुसऱ्या कॉलम मध्ये हायकोर्ट जज आणि तिसऱ्या कॉलम मध्ये सुप्रीम कोर्ट जज. आत्ताचा किंवा रिटायर्ड किंवा ज्याची क्वालिफिकेशन तेवढी आहेत. सगळं समजलं काय बडबडते मी? मग वाचून बघा. President who is sitting or retired or qualified to be district judge, person who is sitting or retired judge of high court shall be appointed by state government, and a person who has been the judge of supreme court shall be appointed by central government. जेपले? मग एक प्रेसिडेंट आणि मेंबर्स असायला लागतात इतर, म्हणजे लॉयर्स किंवा डॉक्टर्स, त्या फील्ड मधले जे एक्सपर्ट्स असतील ते पण जजमेंट द्यायला प्रेसिडेंट बरोबर काम करतात. मग समजा माझी कंप्लेंट आहे की 12वीच्या पेपर मध्ये चूक झाली आहे, अशी माझी कंप्लेंट आहे, तर मी ती कंप्लेंट ऍज अ पेरेंट मी ती कंप्लेंट लॉन्च केली आहे. तर शिक्षण क्षेत्रातला कोणीतरी तज्ञ हा त्याचा एक मेंबर असायला पाहिजे प्रेसिडेंट बरोबर काम करायला. मग मेंबर म्हणजे कोण? प्रेसिडेंट बरोबर काम करायला अजून लोक लागतात, ती लोक. मग कोण मेंबर्स किती पाहिजेत? वाचा पहिल्या कॉलम मध्ये. नॉट लेस दॅन 2 अँड नॉट मोर दॅन सच नंबर ऍज प्रिस्क्राइब्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट.
म्हणजे कमीत कमी किती लोक पाहिजेत? 2. आणि जास्तीत जास्त किती लोक हे सेंट्रल गव्हर्नमेंट गाईड करतं. आता स्टेट लेव्हलला कमीत कमी 4 लोक पाहिजेत आणि मॅक्सिमम नंबर सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतं. आणि नॅशनल लेव्हलला कमीत कमी 4. कळतंय? मग प्रेसिडेंट बरोबर काम करायला डिस्ट्रिक्ट लेव्हलला किती माणसं लागतात? कमीत कमी 2. जास्तीत जास्त सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल. स्टेट लेव्हलला कमीत कमी 4 आणि नॅशनल लेव्हलला सुद्धा कमीत कमी 4. आता हे मेंबर्स त्या प्रेसिडेंट बरोबर किती वर्ष काम करतात? तर तिन्ही कॉलम मध्ये बघा, मेंबरशिप टेन्युअर किती वर्ष काम करतात? 5 वर्ष. पण डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये 5 वर्ष किंवा त्या मेंबरचं वय 60 वर्षाचं होईल, या दोन्ही मधलं जे आधी होईल ते. म्हणजे एखादा मेंबर 58व्या वर्षी मेंबर म्हणून काम करायला सुरुवात केली आहे, तर तो 2च वर्ष काम करू शकतो, कारण एज मॅक्सिमम किती पाहिजे? 60. मग तो 5 वर्ष काम करू शकतो किंवा 60 वर्षाचा होईपर्यंत करू शकतो. जे कमी आहे ह्याच्यातलं ते धरलं जाईल. दुसऱ्या कॉलम मध्ये 5 वर्ष, तिसऱ्या पण 5 वर्ष. पण इथे 65 इयर्स पर्यंत काम करतोय, तसा इथे किती इयर्स पर्यंत काम करू शकतो? 67. आणि तिसऱ्या ह्याच्यात 67. परत सांगा, मेंबर्स 5 वर्ष काम करू शकता. इथे वयाची अट आहे 65, इथे आहे 67, इथे आहे 67. आणि प्रेसिडेंटला शेवटच्या कॉलम मध्ये 70 वर्षाचं होईपर्यंत काम करता येतं, कारण रिटायर्ड जज सुद्धा काम करतात ना, मग ते 60च्या पुढचेच असतील. मग प्रेसिडेंट बरोबर मेंबर्स काम करू शकतात. एरिया कव्हर्ड सांगा. इट कव्हर्स डिस्ट्रिक्ट, इट कव्हर्स स्टेट, इट कव्हर्स एंटायर कंट्री. मॉनिटरी ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय समजावून सांगते मी. माझी कंप्लेंट, मी कार खरेदी केली आणि ती खराब निघाली, ही माझी कंप्लेंट 10 लाखाची आहे. तर 10 लाखाची कंप्लेंट घेऊन मी आधी डिस्ट्रिक्ट कोर्टात जावं लागतं मला, कारण डिस्ट्रिक्ट कोर्टात किती रुपयाच्या कंप्लेंट्स पर्यंत आपण जाऊ शकतो? 1 कोटी रुपयाच्या. म्हणजे आपण फ्लॅट घेतलाय आणि तो फ्लॅट आहे 50 लाखाचा, तर आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात जायचं, कारण 1 कोटीच्या खालच्या कंप्लेंट्स डिस्ट्रिक्ट कोर्टात जातात. 1 कोटी ते 10 कोटी. मग मी समजा अख्खी बिल्डिंग विकत घेतली 12 कोटीला, तर मी स्टेट कमिशन मध्ये पण जाऊ नाही शकत. मी 10 कोटीच्या वरच्या असतील तर नॅशनल मध्येच कंप्लेंट करायला लागते मला. मग कंप्लेंट वस्तू आपली किती रुपयाची आहे ह्याच्यावर कुठल्या कोर्टात करायची ते नक्की होतं. मग मला सांगा, माझी वस्तू जर 1 कोटी रुपयापेक्षा कमी रुपयाची, मी कार खरेदी केली 10 लाख रुपयाची, तर कंप्लेंट कुठल्या कोर्टात जाईल? डिस्ट्रिक्ट कोर्टात. डिस्ट्रिक्ट कोर्टात हारले तर अपील करता येईल मला स्टेट मध्ये. पण माझी कंप्लेंट 1 कोटी ते 10 कोटी रुपयाची आहे, 1 कोटी ते 10 कोटीच्या मधली आहे. तर मला कंप्लेंटच कुठल्या कोर्टात करावी लागेल? स्टेट कोर्टात करावी लागेल. आणि 10 कोटीच्या वरचा व्यवहार आहे माझा आणि त्यात मी फसवली गेली आहे, तर मला कुठल्या कोर्टात दाखल करावा लागेल माझा दावा? नॅशनल कोर्टात. कळलं? मग कंप्लेंट किती रुपयाची असेल? 1 कोटी. तर कुठे? 1 कोटीच्या आतली असेल तर डिस्ट्रिक्ट कोर्टात दावा लावायचा आहे, फाईल करायचा आहे सूट. ओके, सूट फाईल करायचा आहे कुठल्या कोर्टात? डिस्ट्रिक्ट. समजा माझी कंप्लेंट 1 crore to 10 crores मधली आहे, तर मला इन विच कोर्ट आय हॅव टू फाईल अ सूट? इन स्टेट कमिशन. आणि थर्ड, 10 कोटीच्या वरची कंप्लेंट आहे माझी, तर नॅशनल कोर्टात जावं लागेल. कमिशन म्हणजे कोर्ट. आणि लास्ट पॉइंट, अपील. अपील अगेन्स्ट डिस्ट्रिक्ट कमिशन. आता सांगितलं डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील म्हणजे केस हारलो तर कुठे जायचं? मग मी डिस्ट्रिक्ट कोर्टात केस हारले तर मला स्टेट कमिशन कडे जावं लागतं.
स्टेट कमिशन मध्ये मी हारले तर मला कुठे अपील करायला लागतं? नॅशनल कमिशन. आणि नॅशनल कमिशन मध्ये मी हारले तर मला सुप्रीम कोर्टात जावं लागतं आणि सुप्रीम कोर्टने दिलेलं जजमेंट फायनल आहे, त्याच्या बाहेर जाता येत नाही आपल्याला, बिकॉज दॅट्स अ सुप्रीम कोर्ट. मी परत एकदा सगळं समजावून सांगणार आहे, पण कोणाला लिहून हवं आहे का? अनम्यूट करून लिहून हवं असेल तर सांगा. मग मी असं अज्युम करू तुम्हाला समजतंय ह्या पुस्तकात लिहिलेलं सगळं? एकदा समजावून सांगते, कारण हा प्रश्न नक्की येणार आहे परीक्षेत. मला सांगा किती लेव्हलवर काम होतं कोर्टाचं? 3. डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल. डिस्ट्रिक्ट लेव्हलला काम करणाऱ्याला डिस्ट्रिक्ट कमिशन म्हणायचं, स्टेट लेव्हलवर काम करणाऱ्याला स्टेट कमिशन म्हणायचं, नॅशनल लेव्हलवर काम करणाऱ्याला नॅशनल कमिशन म्हणायचं. प्रेसिडेंट कोण असतो? प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट जज, हायकोर्ट जज, सुप्रीम कोर्ट जज. त्याच्यात फक्त लिहायचं काय? सिटिंग किंवा रिटायर्ड. सिटिंग म्हणजे आत्ताचा किंवा रिटायर झालेला. मेंबर, प्रेसिडेंट बरोबर काम करायला कमीत कमी किती मेंबर लागतात? 2, 4 आणि 4. आणि मॅक्सिमम नंबर कोणी प्रिस्क्राईब केलाय? सेंट्रल गव्हर्नमेंटनी. किती वर्ष काम करू शकतात? 5 वर्ष मेंबर काम करतात. पण किती वर्षाचं होईपर्यंतच काम करता येतं? 65, 67, 67 आणि प्रेसिडेंटला 70 वर्षाचं होईपर्यंत. एरिया, हे डिस्ट्रिक्ट कव्हर करतं, स्टेट कव्हर करतं, कंट्री कव्हर करतं. किती रुपयाच्या आतली कंप्लेंट डिस्ट्रिक्ट लेवलला टाकायची? 1 कोटीच्या आतली. 1 कोटी ते 10 कोटीच्या मधली कंप्लेंट स्टेट लेवलला टाकायची आणि 10 कोटीच्या वरची कंप्लेंट नॅशनल लेवलला टाकायची. अपील, डिस्ट्रिक्ट कोर्टात हारलो तर कुठे अपील करायचं? स्टेट कमिशन मध्ये. स्टेट मध्ये हारलो तर कुठे अपील करायचं? नॅशनल मध्ये. नॅशनल मध्ये हारलो तर सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टचा जजमेंट फायनल आहे. लिहून हवं असेल तर अनम्यूट करून सांगा, अदरवाइज वी विल प्रोसीड टू नेक्स्ट क्वेश्चन. पण आता मी जे वाचून दिलं आहे तो प्रश्न 100% परीक्षेत येणारा आहे. आपल्याला कळलाय का हा सगळा प्रश्न? हो, कळलं असेल तर तिथे लिहा पेज 143. मग लिहून देत नाही मी. पेज 143. 5 स्टार क्वेश्चन आहे, पेज 143. Next question. Next question of the topic. What are the rights? What are the rights of consumers and what are the rights of consumers and responsibilities of consumers? Rights of consumers and responsibilities of consumers. 5 स्टार क्वेश्चन आहे, 5 मार्काचा. आता पेज तिथे लिहून ठेवा, पेज 136. पुन्हा मगाच सारखं करणारे, पुस्तकात जे दिलं आहे ते समजावून सांगणारे. लिहून हवं असलं तर लिहून देणार, पण गरज नाहीये, सोपं आहे. एक लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा तुम्ही राईट ऑफ कन्झ्युमर्स एक्सप्लेन करता त्यावेळेला एक्झाम्पल्स देणं गरजेचं आहे. आता कन्झ्युमर म्हणून आपले काय राईट आहेत? व्हॉट इज अवर फर्स्ट राईट? राईट टू सेफ्टी, म्हणजे जो काही प्रॉडक्ट आपण वापरतोय तो वापरण्यासाठी सेफ असायला पाहिजे. आता हायड्रोक्लोरोक्विन आपल्याला वापरायचंय तर ते सेफ आहे की नाही हे डॉक्टरला विचारून आपण घ्यायला पाहिजे. कोविड व्हायला नको म्हणून हायड्रोक्लोरिक ते ड्रग घ्यायचं का घ्यायचं नाही, हा सेफ्टीचा प्रश्न आहे. म्हणजे पहिला राईट कुठला? राईट ऑफ सेफ्टी. द प्रॉडक्ट विच वी आर युझिंग मस्ट बी सेफ. मग तो सेफ आहे की नाही हे कुठल्या वस्तूंसाठी जास्त महत्वाचं होतं? मेडिसिन्स, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, नाहीतर लावली स्क्रीन शॉक बसला तर उपयोग नाही, आणि फूड आयटम्स.
मग ह्याच्यातली एक्झाम्पल्स कुठली आहेत पॅरेग्राफ मध्ये दिसली आहेत का बघा. मेडिसिन्स, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आणि फूड ही एक्झाम्पल्स यायला पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, GOI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी स्पेसिफाय केलंय की ज्या वस्तूंवर ऍगमार्क असा शिक्का आहे ऍग्रिकल्चरल गुड्सवर, म्हणजे तुम्ही पतंजलीचं तूप घ्यायला गेलात तर त्याच्यावर कुठला शिक्का असायला पाहिजे, ऍगमार्क. ISI इंडियन स्टँडर्ड्स, BIS आणि हॉलमार्क हे शिक्के वस्तूंवर असतील तर त्या वस्तू सेफ आहेत. मग कुठली 2-3 वाक्य यायला पाहिजेत. दॅट द प्रॉडक्ट शुड बी सेफ फॉर कन्झ्युमर. It is related to medicines, electrical appliances and food especially. And Government of India has given safety standards in the form of AGMARK, ISI, BIS and Hallmark. हे शिक्के असल्याशिवाय वस्तूंची खरेदी करायची नाही. लिहून हवं असेल तर अनम्यूट करून सांगा. समजत असेल तर लिहून देणार नाही. नकोय लिहून. सेकंड, राईट टू इन्फॉर्मेशन. मी समजावून सांगते. कुठलीही वस्तू आपण खरेदी केली की त्या वस्तूवर लिहिलेलं असायला पाहिजे की ती वस्तू कशी वापरायची, त्याची किंमत किती, किती तारखेपर्यंत वापरायची, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय, एक्सपायरी डेट काय, ही सगळी इन्फॉर्मेशन ऍज अ कन्झ्युमर आपल्याला मिळायलाच पाहिजे. आणि हे कशाला ऍप्लिकेबल आहे त्याची एक्झाम्पल्स, फूड प्रॉडक्ट, ब्रेड बघून घेताना तुम्ही तारीख, अंडी बघून घेताना तारीख, मेडिसिन वरची तारीख बघून घेताना, स्पेअर पार्ट्स आणि अदर कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. मग दुसरा राईट कुठला, राईट टू गेट इन्फॉर्मेशन. थर्ड, राईट टू चूज. म्हणजे दुकानात गेलात तुम्ही आणि तुम्हाला एखादी वस्तू हवी आहे तर 4-5 वस्तू बघून तुम्ही ठरवता कुठली वस्तू घ्यायची ते. त्यांनी दिली म्हणून तीच वस्तू उचलून आणत नाही तुम्ही. यू हॅव द राईट टू चूज. बऱ्याच व्हरायटी मधून तुम्हाला, बास्केट ऑफ गुड्स मधून चूज करायचा अधिकार आहे तुम्हाला. मग हे कशाशी रिलेटेड आहे, टेलिकम्युनिकेशन. मी एअरटेल वापरणार का वोडाफोन वापरणार का एअरसेल वापरणार, हे मला चॉईस करायचा अधिकार आहे. ट्रॅव्हल टुरिझम, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि सगळ्या FMCG गुड्स म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर्स गुड, चपला, बूट, टूथपेस्ट, या सगळ्यासाठी हे ऍप्लिकेबल आहे, राईट टू चूज. मग पहिला कुठला राईट होता आपला, राईट टू सेफ्टी. दुसरा कुठला राईट होता आपला, राईट टू इन्फॉर्मेशन. सगळ्या वस्तूंवर माहिती लिहिलेली असली पाहिजे. राईट टू चूज, व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स अवेलेबल पाहिजेत ज्याच्यातनं आपण चूज करू शकू. राईट टू बी हर्ड, म्हणजे आपली जर काही कंप्लेंट असेल तर ती कंप्लेंट ऐकून घेतली गेली पाहिजे. क्वालिटी चांगली नाही, क्वांटिटी कमी आली, प्राइस जास्त चार्ज केली, पाकिट फुटलेलं होतं प्रॉडक्टचं, जी काही आपली कंप्लेंट आहे ती ऐकून घेतली पाहिजे. राईट टू बी हर्ड, ऐकून घेतली पाहिजे आणि सॉल्व्ह केली गेली पाहिजे. म्हणून तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक प्रॉडक्ट वर कन्झ्युमर हेल्पलाईन नंबर येतो. मग कन्झ्युमर हेल्पलाईन नंबर वरनं तुम्ही ती कंप्लेंट तुमची लॉन्च करू शकता की मी घेतला तुमचा प्रॉडक्ट पण असं असं झालं, खराब निघाला, त्याचं पॅकिंग फुटलेलं होतं, किंमत माझ्याकडनं जास्त घेतली, क्वालिटी चांगली नव्हती, क्वांटिटी कमी आली होती, 10 बिस्किट पाहिजे तर 8च होती पुड्यामध्ये. व्हॉट एव्हर तुमची जी कंप्लेंट आहे ती कंप्लेंट तुम्हाला तुमच्याकडून ऐकून घेतली गेली पाहिजे आणि सॉल्व्ह केली गेली पाहिजे. हा तुमचा राईट आहे. राईट टू कन्झ्युमर एज्युकेशन, म्हणजे तुमचे राईट्स कुठले, तुम्ही ते राईट्स कसे इम्प्लिमेंट करायचे, तुम्ही रॅशनल चॉईस कसा करायचा, तुमचे प्रॉब्लेम्स कुठे सॉल्व्ह केले जातील, या सगळ्याबद्दलचं एज्युकेशन घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणून बऱ्याच वेळेला तुम्ही पाहता तर जनहितार्थ लागू असं लिहिलेलं असतं की हे तुमचे राईट्स आहे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. जागो ग्राहक जागो नावाचं कॅम्पेन आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्या अंडर अशा जाहिराती पब्लिश केल्या जातात की तुमचे राईट काय आहेत,
हे तुम्हाला एज्युकेट करून मिळतं, शिकवून मिळतं. नेक्स्ट, राईट टू रिप्रेझेंट म्हणजे ग्रुप. आता समजा तुम्ही एका सोसायटीत राहता, तर सोसायटीत तुमची एकट्याची जी कंप्लेंट आहे, तुमच्याकडे पाणी येत नाही कॉर्पोरेशनचं किंवा दूषित पाणी आलंय तुम्हाला कॉर्पोरेशनचं, तर तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून पण कंप्लेंट लॉन्च करू शकता किंवा तुमच्या सोसायटीच्या वतीने, बिकॉज सोसायटी इज द ग्रुप. मग सोसायटीच्या वतीने पण एक माणूस जाऊन कंप्लेंट लॉन्च करू शकतो. सो यू हॅव द राईट टू रिप्रेझेंट इंडिव्हिज्युअल, आपण स्वतः, ऍज वेल ऍज ग्रुप. मग समजा कोथरूड एरियात राहणाऱ्या लोकांना इंटरनेटचा प्रॉब्लेम आलाय, तर ती लोक एकत्र येऊन त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह कोणीतरी कंप्लेंट लॉन्च करू शकतो. सगळ्यांनीच कोर्टात जायला पाहिजे असं नाही. समजा 12वीच्या क्वेश्चन पेपर मध्ये चूक झाली तर कुठलाही एक पेरेंट जाऊ शकतो. प्रत्येक पेरेंटनी जाऊन कंप्लेंट लॉन्च करायला पाहिजे असं काही नाही. ओके, सो राईट टू रिप्रेझेंट. राईट टू रिड्रेस. रिड्रेस म्हणजे काय समजावून सांगते. रिड्रेस म्हणजेच तुमचं प्रॉडक्ट खराब आहे, समजा लॅपटॉप घेतलाय तुम्ही आणि त्याची 1 वर्षाची गॅरंटी आहे आणि समहाऊ तो लॅपटॉप नीट काम करत नाहीये म्हणून तुम्ही कंप्लेंट केली, तर नुसतीच कंप्लेंट घेऊन शांत बसणार नाहीये कंपनी. डेलचा लॅपटॉप आहे तर डेल कंपनीनी तुम्हाला तो रिप्लेस करून द्यायला पाहिजे किंवा रिपेअर करून द्यायला पाहिजे किंवा कॉम्पेन्सेशन द्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडणं म्हणजे रिड्रेस होणं. रिड्रेस म्हणजे आपल्याला पुन्हा नव्याने ती वस्तू नीट करून मिळणं. मग ह्या टीव्ही घेतला, चांगला नाही लागला तर इमिजिएटली आपल्याला त्याची रिप्लेसमेंट मिळायला पाहिजे, त्यातला पार्ट बदलून मिळायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कशात येतात, रिड्रेसल मध्ये. आणि तसं झालं नाही तर आपण कंप्लेंट कुठे करतो, डिस्ट्रिक्ट कमिशनला करतो किंवा स्टेट कमिशनला करतो किंवा नॅशनल कमिशनला करतो. असं जर घडलं नाही तर. नेक्स्ट, राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट म्हणजे जो प्रॉडक्ट आपण घेतो आहे तो एन्व्हायरमेंट फ्रेंडली असायला पाहिजे, त्यांनी पोल्युशन व्हायला नाही पाहिजे. म्हणजे असे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळायला नाही पाहिजेत की ज्यांनी पोल्युशन वाढतं. उदाहरणार्थ प्लास्टिक बॅग्स घ्यायला नाही पाहिजेत आपण, प्लास्टिक बॅग्स, कारण त्यांनी काय वाढतं, पोल्युशन. सो राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट. नेक्स्ट राईट इज राईट टू प्रोटेक्ट अनफेअर बिझनेस प्रॅक्टिसेस. म्हणजे आपण भाजी आणायला गेलो आणि त्या भाजीवाल्याने आपल्याला 1 किलोच्या जागी 900 ग्रॅम भाजी दिली, कारण त्याचं जे वेट होतं ते फॉल्टी होतं. किंवा आता भाजी नाहीये, 2 दिवसांनी येईल, पण 500 रुपये किलोनी भाजी मिळणार, असं खोटं आपल्याला ब्लॅक मार्केटिंग मध्ये विकल्या वस्तू, प्रॉफिट करून विकल्या. मध्यंतरी आपण खूप पॅनिक झालो की भाजी मिळते की नाही, म्हणून जी भाजी 100 रुपये किलोनी मिळायला पाहिजे ती भाजी 400 रुपये किलोनी आणली आपण. म्हणजे प्रॉफिटिअरिंग झालं त्यावेळेला, एक्झॉर्बिटंट प्राइसेस लावल्या गेल्या किंवा भेसळ झाली, अडल्ट्रेशन. त्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. आणि हॅजार्डस गुड्स जे असतील, डेंजरस गुड्स जे असतील, लाईफ आपलं डेंजरला लावणारे असे गुड्स आपल्याला खरेदी करायचा अधिकार नाही. मग आपले 10 राईट्स कुठले कुठले आहेत, सोपं आहे खूप, पण हा प्रश्न परीक्षेत नक्की येणार आहे आणि याच्यात आपल्याला एक्झाम्पल्सला महत्व द्यायचंय. राईट टू सेफ्टी, सगळ्या वस्तू सेफली वापरायला पाहिजेत, त्याच्यासाठी ॲगमार्क किंवा ISI, हॉलमार्क असे शिक्के असलेल्याच वस्तू आपण घ्यायला पाहिजेत. राईट टू इन्फॉर्मेशन, त्या वस्तूवर लिहिलेलं असायला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय, एक्सपायरी डेट काय, आपण किती दिवस वापरू शकतो, कसं वापरायचंय आपण हा प्रॉडक्ट, ही सगळी माहिती त्याच्यावर असायला पाहिजे. राईट टू चूज म्हणजे आपल्याला चॉईस करायला बरेच प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल पाहिजेत, सो दॅट वी कॅन सिलेक्ट करेक्ट प्रॉडक्ट. राईट टू बी हर्ड, आपली कंप्लेंट ऐकून घेतली गेली पाहिजे आणि ऐकून घेऊन त्याच्यावर सोल्युशन दिलं गेलं पाहिजे आपल्याला. राईट टू कन्झ्युमर एज्युकेशन,
म्हणजे आपले राईट्स काय आहेत हे आपल्याला माहित करून घ्यायला पाहिजे. राईट टू रिप्रेझेंट, आपण एकट्याने जाऊन कंप्लेंट केली तरी चालेल किंवा ग्रुपच्या वतीने एका माणसाने कंप्लेंट केली तरी चालेल. ग्रुप मधल्या प्रत्येकाने कंप्लेंट करायची गरज नाही. राईट टू रिट्रेस म्हणजे खराब झालं आपलं आर्टिकल आणि त्याला गॅरंटी वॉरंटी दिलेली असेल तर आपल्याला ते आर्टिकल रिपेअर करून मिळायला पाहिजे. ते आर्टिकल आपल्याला रिप्लेस करून मिळायला पाहिजे. नाहीतर आपण डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊ किंवा स्टेट लेवलला जाऊ किंवा नॅशनल लेवलला जाऊ. हेल्दी एन्व्हायरमेंट, जे प्रॉडक्ट आपण वापरणार ते एन्व्हायरमेंट ला पोल्यूट करणारे नाही पाहिजेत. उदाहरणार्थ प्लास्टिक बॅग्स. राईट टू प्रोटेक्ट अनफेअर प्रॅक्टिसेस, कुणी कमी वजन दिलं आपल्याला, फसवलं आपल्याला, खूप एक्झॉर्बिटंट प्राइसेस लावल्या आपल्याकडून, तर आपण कंप्लेंट करायची. आणि जे गुड्स आपण वापरतोय ते आपल्याला सेफ असायला पाहिजेत. आपल्या लाईफला डेंजरस असे कुठलेही गुड्स आपण वापरायचे नाही. ह्या काय आहेत आपले राईट्स. आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज ऍज अ कन्झ्युमर, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज कुठल्या आहेत हे याच पेजच्या पुढे दिलंय. अगदी सोपं, एकेका वाक्यात 4-5 ओळी दिल्यात की आपण प्रॉडक्ट नीट बघून घेतला पाहिजे, आपण प्रॉडक्ट नीट वापरला पाहिजे, इन्स्ट्रक्शन्स दिल्यात त्याप्रमाणे. असे एक 4-5 लाईन्स आहेत रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर्स. खूप अवघड काहीच नाहीये, पण हा प्रश्न परीक्षेत नक्की येणार आहे आणि तो तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आय होप की तो तुम्हाला पूर्णपणे समजलाय प्रश्न. So here ends this question and here we stop today. आता उद्याचं शेड्यूल काय सांगते. 8:30 वाजता नेहमीप्रमाणे अकाउंट्स आहे. आज पेपरला तुम्ही वाचलं असेल तर जुलैमध्ये शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासचा निर्णय होणार आहे. म्हणजे अख्खा जून महिन्याची आपली अकाउंट्स, मॅथ्स आणि इंग्लिशची बॅच ही अशी याच पद्धतीने आता घेतोय अशी व्हायला लागेल. आणि 5 जून पर्यंत आपण इको, ओसी आणि एसपी चा सिलेबस संपवणार होतो. त्याप्रमाणे इकोचं बरोबर संपलेलं आहे वेळेत. ओसीचं सिलेबस या आठवड्यात संपेल आणि एसपीचंही संपेल. मग इंग्लिश, मॅथ्स कंटिन्यूड राहतील आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेला मी 2-2 असे सगळे टॉपिक्स करत करत प्रत्येक विषयाची रिव्हिजन घेणार आहे. इकोची, ओसीची, एसपीची. प्रत्यक्ष भेटल्यावर सुद्धा जसा जसा आपल्याला वेळ मिळेल तशी तशी आपण एकेका विषयाची रिव्हिजन घेत राहणार. म्हणजे परीक्षेला तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ओके. उद्या 8:30 ला आपल्याला अकाउंट्सचं लेक्चर आहे. 9:30 वाजता आपल्याला ओसीचं लेक्चर आहे उद्या 9:30 वाजता. आणि ते लेक्चर संपलं साधारण 10:30 पावणे 11ला संपेल. ते लेक्चर संपलं की एसपीचं लेक्चर आहे. त्यामुळे आपल्याला उद्या 3 लेक्चर्स आहेत. अकाउंट्स, इकोच्या जागी ओसी आणि एसपी नेहमीप्रमाणे. आणि या वीक मध्ये इको, ओसी आणि एसपी हे 3 विषय संपतील आपल्या वेकेशन बॅचच्या रूल प्रमाणे. आणि मी त्याची रिव्हिजन सतत घेत राहीन. आणि अकाउंट्स मात्र आपण सोमवार, बुधवार, शुक्रवार 8:30 ला कंटिन्यू ठेवणार आहे. जून महिनाभर असंच घेणार आहे आपण. म्हणजे तुम्हाला क्लासवर यायचं नाहीये. जुलैमध्ये डिसिजन घेऊ कोचिंग क्लास बद्दल, असं आज पेपरमध्ये क्लिअर आलेलं आहे. तर आपण जुलैमध्ये मला वाटतंय की भेटू शकू. तरी गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स काय आहेत त्याप्रमाणे ठरवून घेऊ. पण बहुतेक जुलैमध्ये भेटता येईल असं वाटतंय. सो सी यू टुमॉरो ॲट 8:30 फॉर अकाउंट्स. बाय बाय बाय.